भंडारा वनविभागातील अड्याळ वनपरिक्षेत्रात आज 1 मे 2026 रोजी पहाटेच खळबळजनक घटना उघडकीस आली. केसरवाडा मौजा खापरी परिसरातील स्मशानभूमीजवळील नाल्यात मादी बिबट्या आणि तिची 2 पिल्ले आढळून आल्याने परिसरात एकच दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास ही माहिती वनकर्मचाऱ्यांना मिळताच यंत्रणा तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आली. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री योगेश आर शर्मा यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या पथकाला घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले. वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता ओळखून ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून खापरी परिसरात पशुहानीच्या घटना घडत असल्याने बिबट्याचा वावर आधीच चर्चेत होता. अखेर हा बिबट्या थेट मानवी वस्तीजवळ दिसून आल्याने वनविभागाने मोठा निर्णय घेत तातडीने पिंजरा लावून बिबट्या व तिच्या पिल्लांना जेरबंद करण्याची मोहीम हाती घेतली. कारवाई दरम्यान मादी बिबट्या आणि तिची 2 पिल्ले सुरक्षितरित्या पकडण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिसलवार यांनी तातडीने तपासणी करून तिन्ही वन्य प्राणी पूर्णतः निरोगी असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर कोणताही धोका टाळण्यासाठी या बिबट्या कुटुंबाला त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले. या धाडसी आणि संवेदनशील कारवाईत उपवन संरक्षक योगेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलम, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शर्मा, जीवशास्त्रज्ञ शुभम मोदनकर, वनपाल आर दुनेवार, क्षेत्र सहाय्यक दीपक रंगारी, वनरक्षक निलेश शिरामे, संदीप भुसारी तसेच आरआरटी टीमच्या सदस्यांनी महत्वाची भूमिका बजावली. ही घटना केवळ एक बचाव मोहीम नव्हती, तर मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याचे ठोस उदाहरण ठरले. वनविभागाच्या वेगवान आणि अचूक कारवाईमुळे होणारा मोठा अनर्थ टळला असून परिसरात आता पुन्हा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आकाश नंदागवळी, भंडारा जिल्हा प्रमुख.